तर जय श्रीराम भावांनो, स्वागत आहे तुमचं सोनू चिमणी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तरी नो स्किप करता शेवटपर्यंत ब्लॉग बघावा. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग झालेला आहे. नाही समजलं मित्रांनो, आम्ही चाललो डबे आणायला. जालना जिल्ह्यामध्ये खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे 2-3 दिवस या पुढे 24 तासामध्ये. तर आम्ही चाललो आहे डबे आणण्यासाठी. तर मित्रांनो, खूप पाऊस पडणार आहे थोड्याच वेळात आणि आम्हाला आता खूप भूक लागलेली आणि आता आम्ही मेसवर डबे आणण्यासाठी चाललेलो आहे. मित्र आहे माझ्यासोबत संतोष भैया. आणि तीव्र पावसाची शक्यता आहे. येत्या 24 घंट्यामध्ये खूप असा मुसळधार पाऊस होणार आहे. आणि आता आम्ही सध्या जालना संभाजीनगर हायवेवरती आहे. तर हे काळे पाटील ढाबा आम्ही इथं जेवण्यासाठी येत असतो. आणि आता आम्ही चाललेलो आहे मस्तमध्ये डबे आणण्यासाठी चाललेलो आहे आता. आणि खूप भारी वाटतं आहे मित्रांनो. खूप असं ढग आलेलं आहे आणि मस्त आता पोट येणार आहे विषयमध्ये खोलमध्ये डायरेक्ट. आणि आता तो आमचा मित्र डायरेक्ट गारठलेला आहे. त्याची दातखळीच बसणार आहे डायरेक्ट. दातखळी पण बसू शकते त्याची. असा आमचा संतोष भैया, तुम्ही बघू शकता इथे लिहू. हे बघा कशा गाड्या चाललेल्या आहे. हो हो, तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, खूप मजा येत आहे. आणि आम्ही गाडीवर ट्रॅव्हलिंग करत आहोत. मागून गाड्या येत आहे आणि वरून पण पाऊस पडत आहे. तर खूप भारी वाटतं आहे. विषय बोल डायरेक्ट. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. विषय बोले डायरेक्ट. तर आम्ही आता मेजजवळ आलेलो आहे मित्रांनो. आणि आता गाडी आम्ही इकडेच उभं करणार आहे. नाही तर घेऊ पण शकतो तो गाडी. असा पॉवरफुल आमचा ड्रायव्हर आहे. त्याने घेतली मित्रांनो गाडी. आता डायरेक्ट वाड्याने चाललं आहे डायरेक्ट. अरे बाप, आता मी जवळच आलेलो आहे मित्रांनो. एका 200 मीटरवर आमची मेस आहे आणि आम्ही आलेलो आहे आता मी जवळ. तर खूप चिखल झालेला इथं. चिखल तर खूपच झालेला आहे. आणि सो फायनल आम्ही मेसवर आलेलो आहे. मेसवर आलो आम्ही आता मित्रांनो. आणि इथं आम्ही आता डबे घेणार आहे आणि जेवण करण्यासाठी. सो फायनली आता आम्ही डब्बा घेतलेला आणि आता मेसवर जाणार आहे आता. सॉरी, आता रूमवर चाललेलो आहे जेवण्यासाठी. तर आता आमच्या गाडीचं काहीतरी खराब झालं आहे, बघू शकता. काय झालं बाय खराब? निघलं का? झालं का सॉल्व झालं? तर आता आम्ही निघलो मित्रांनो. खूप पाऊस पण येतोय वरून. अरे बाप. तर आता मित्र म्हणतो आता माझ्या हातात तसं हे ना, मला मागं नाही ओढता नाही येणार. अरे जिम लावलेली मित्रा तू संतोष भाई जिम लावलेली तर. एक काम कर, थांब. अरे माग अरे डायरेक्ट. तर मित्रांनो, आम्ही डबा घेतला आता आणि चाललो आता. अरे बा आपली चिकली इथं मित्रांनो. तर आता डबा घेतलेला आहे आणि चाललो आता रूमवरती जेवण करण्यासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही वाड्याने चाललो होतो. आता रोड लागला, हायवे रोड डायरेक्ट जालना संभाजीनगर. वरून पाऊस पण खूपच मित्रांनो. आणि एवढ्या हार्डवर्क करत आहे आम्ही. खूप हार्डवर्क चालू आहे आमचं मित्रांनो.
ब्रेकफास्ट केलेला आम्ही आणि आता रूमच्या दिशेने कूच करत आहोत आम्ही. खूप हार्डवर्क चालू आहे मित्रांनो. खूप पावसामध्ये आम्ही आता चाललेलो आहे रूमवरती. कसं वाटलं संतोष भाई आज? खूप चांगलं वाटतंय पाऊस यायला. कसा एक्सपिरियन्स आहे आता? खूप पाऊस येतोय ना, आपण मेसवरती आलेलो डबे न्यायसाठी. कसं वाटतंय? चांगला एक्सपिरियन्स. चांगलं नाही वाटत का? वरून पाऊस पडतो लई. खूप पाऊस पडतोय मित्रांनो खरंच, आणि खूप मजा पण येते. सो खूप भारी पण वाटतंय. आणि हे आमचं मागचं कॉलेज मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पाथरेकर. दिसत नाही मित्रांनो सध्या. तर हा आमचा खूप छानाचा कॅम्पस आहे. तर आमचं लास्ट इयर आहे मित्रांनो. आमचं कॉलेजचं गेट बघू शकता मित्रांनो तुम्ही. खूप पाऊस होती मित्रांनो, खूप भारी वाटते. आणि हे इकडं रावसाहेब पाटील दानवे कॉलेज फार्मसी. तर मित्र बघा कसं करत आहे, त्याला खूप पाऊस लागतोय त्याच्यामुळे तो डायरेक्ट वर हात ठेवतोय कपाळावरती. त्याला खूप पाऊस लागत आहे मित्रांनो, तुम्ही बघत असाल. हे आमचा काळे पाटील धाबा, इथं आम्ही जेवण्यासाठी येत असतो मित्रांनो. तर खूप भारी पण वाटतंय, त्याला खूप पाऊस लागतोय आणि तो गाडी चालत आहे मित्रांनो. आणि इथं आम्ही चहा घेण्यासाठी येतो मित्रांनो. इथं जयराम हॉटेल हे हॉटेल भारी वाटतं. आमच्या सोन्याबाईची. सो फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे. दत्ता बघा जेवण्यासाठी किती भुक्कड माणूस डायरेक्ट. तो भुक्कड माणूस जेवण्यासाठी चालला होता, तर बघू शकता तो माणूस जेवण्यासाठी आला होता. तर सो तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि डबे पण आणलेले आहे आम्ही. आणि इकडून मित्र बसलेला आहे. तर आम्ही चाललेलो आहे आता जेवण्यासाठी. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे डबा घेऊन. तर फायनली मित्रांनो आम्ही डबा घेऊन पोहोचलो आहे. आणि आमचा कॉलेजचा टॉपर भागवत भाई गाबाळे, अत्यंत आमचा जिवलग मित्र, तो खूप स्टडी करत आहे मित्रांनो. कालपासून तो खूप स्टडी करत आहे. आणि उद्या पेपरमध्ये तो आउट ऑफ मार्क घेणार आहे 30 पैकी 30. विषय खोली मित्राचा भागवत गाबाळे. नाच खोळायचा किती मार्क्स आहे? अरे बाप, टॉपर म्हणतो मला काय मार्क्स वगैरे माहित नाही. पण मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, खरंच टॉपर आहे आणि हसमुख असं व्यक्तिमत्व आहे. तर मित्रांनो जर ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. म्हणजे खूप भारी असा ब्लॉग झालेला आहे मित्रांनो, त्या तुम्हाला तर आवडणारच आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो.